नमस्कार. इयत्ता 9वीच्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचं आजच्या या विज्ञान 1 म्हणजे सायन्स 1च्या ऑनलाईन तासिकेमध्ये मी सुधीर गोळे, उपशिक्षक अहिल्यादेवी कन्या विद्यालय, आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्र, मागच्या तासाला आपण इक्वेशन्स ऑफ मोशन्स युजिंग ग्राफिकल मेथड म्हणजे आलेख पद्धतीने गतिविषयक समीकरणे कशी शोधायची याला सुरुवात केली होती. आणि त्यामध्ये आपण सर्वात आधी पाहिलं होतं इक्वेशन डिस्क्रायबिंग द रिलेशन बिटवीन व्हेलॉसिटी अँड टाईम म्हणजे वेग आणि काल यांच्यातील संबंधांचं समीकरण आपण या आकृतीच्या सहाय्याने पाहिलं होतं. त्यानंतर आपण पाहिलं होतं इक्वेशन डिस्क्रायबिंग द रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाईम म्हणजेच विस्थापन आणि काल यांच्या संबंधामधील समीकरण आपण मागच्या तासाला पाहिलं. टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट द इक्वेशन डिस्क्रायबिंग द रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड व्हेलॉसिटी म्हणजेच विस्थापन व वेग यांच्यामधील संबंधांचे समीकरण कसे मिळवता येते हे आपण आज या तुमच्या समोर दिलेल्या आकृतीवरून आपण पाहणार आहोत. वी हॅव सीन दॅट फ्रॉम द ग्राफ इन द फिगर 1.9 we can determine the distance covered by the object in time t from the area of quadrangle DOEB. DOEB is a trapezium. So we can use the formula for its area. म्हणजे आकृती 1.9 मधील आलेखावरून वस्तूने कापलेलं अंतर हे चौकोन DOEB च्या क्षेत्रफळाने आपल्याला काढता येते हे आपण पाहिले. परंतु तुम्ही जर पाहिलं तर चौकोन DOEB हा समलंब चौकोन आहे आणि म्हणून समलंब चौकोनाच्या सूत्राचा वापर करून वस्तूने कापलेले अंतर आपण आता काढणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो इथं पहा तुमच्या समोर दिलेले की S इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रॅपेझियम म्हणजेच S इज इक्वल टू समलंब चौकोन DOEB चे क्षेत्रफळ. ट्रॅपेझियम म्हणजे समलंब चौकोन. And which is given by S is equal to 1/2 multiply by sum of lengths of parallel sides multiply by distance between the parallel sides. म्हणजे हे जे सूत्र आहे it is the formula to calculate the area of trapezium म्हणजेच समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ काढण्याचं हे सूत्र आहे. आणि ते सूत्र असे 1/2 multiply by sum of lengths of parallel sides multiply by distance between the parallel sides म्हणजे 1/2 गुणिला समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज गुणिला डिस्टन्स बिटवीन द पॅरलल लाईन साइड्स म्हणजे समांतर बाजूंमधील लंब अंतर. मग या ठिकाणी सूत्रामध्ये आपण या आकृतीवरून इथं त्या बाजूंची नावं टाकणार आहोत. देअरफॉर S इज इक्वल टू 1/2 मल्टिप्लाय बाय आता इथं सम ऑफ लेंग्थ्स ऑफ पॅरलल साइड. आता हा जो ट्रॅपेझियम आहे DOEB हा ट्रॅपेझियम याच्यामध्ये तुमच्या असं लक्षात येईल की पॅरलल साइड्स कोणत्या आहेत तर ही साइड आणि ही साइड पॅरलल आहे समांतर एकमेकांना. याचं नाव आहे OD आणि याचं नाव आहे BE म्हणून इथं आपण लिहिलं कंसात OD प्लस BE सम दिलेलं म्हणजे बेरीज OD प्लस BE यांची बेरीज मल्टिप्लाय बाय डिस्टन्स बिटवीन द पॅरलल साइड्स. आता ह्या ज्या पॅरलल साइड्स आहेत यांच्यामधील डिस्टन्स कसं काढणार आपण हे डिस्टन्स या ठिकाणी. मग हे डिस्टन्स असं मोजता येईल आपल्याला OE हे त्यांच्यामधील डिस्टन्स आहे म्हणून मल्टिप्लाय बाय OE. बट OD इज इक्वल टू U. तुम्ही जर पाहिलं तर OD हा जो आहे OD ची उंची कितपर्यंत आहे U पर्यंत आहे आणि म्हणून OD ची किंमत आपण U टाकली. तसंच तुम्ही जर पाहिलं तर BE याची उंची कुठपर्यंत आहे V पर्यंत म्हणून BE ची किंमत आपण इथं V टाकली आणि मल्टिप्लाय बाय OE म्हणजे हा इथं टाइम दिलेला आहे. टाइम म्हणजे विच इज डिनोटेड बाय T म्हणून या ठिकाणी OE च्या जागी आपण T घेतलेलं आहे. इथं म्हटलेलं आहे OD इज इक्वल टू U, BE इज इक्वल टू V अँड OE इज इक्वल टू T. तर या किमती या सूत्रामध्ये आपण टाकल्या. बट A इज इक्वल टू V मायनस U अपॉन T हे आपल्याला माहिती आहे. A इज इक्वल टू V मायनस U अपॉन T. A म्हणजे काय ॲक्सेलरेशन आणि हे आपल्याला माहिती आहे की V इज इक्वल टू फायनल वेलोसिटी, U इज इक्वल टू इनिशियल वेलोसिटी अँड T इज टाइम.
मग आता हा जो इथं टी डिवायडेड आहे हा पण इकडे आणूया आणि हा ए इथं नेऊया, म्हणून हे इक्वेशन कसं तयार होईल, टी इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन ए. मग ही जी टी ची व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आपण या सूत्रामध्ये टाकणार इक्वेशन नंबर 2 मध्ये, म्हणून इक्वेशन नंबर 2 कसं तयार होईल, एस इज इक्वल टू 1/2 मल्टीप्लाय बाय यू प्लस व्ही मल्टीप्लाय बाय व्ही मायनस यू अपॉन ए. इथं जो टी होता या टीच्या ऐवजी आपण टीची ही व्हॅल्यू इथं टाकलेली आहे. देअरफॉर एस इज इक्वल टू हा 2 आणि हा ए यांचा गुणाकार होईल, म्हणून हे छेदस्थानी गेले, डिवायडेड झाले 2a आणि वरती काय येईल यू प्लस व्ही, म्हणजे याला आपण व्ही प्लस यू सुद्धा म्हणू शकतो, व्ही प्लस यू आणि हा कंस व्ही मायनस यू. देअरफॉर आता हे जे 2 इथं होते 2a हे जे इथं डिवायडेड आहे हे इकडे आपण आणूया, ते मल्टिप्लाय होतील, म्हणून हे होतील 2as, हे 2a आणि हा s यांचा गुणाकार होईल 2as इज इक्वल टू हे दोघं कंस इथं राहतील व्ही प्लस यू मल्टिप्लाय बाय व्ही मायनस यू, आणि याचा आपल्याला फॉर्म्युलाने मिळेल व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर. देअरफॉर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. इथं काय केलं, हा जो व्ही स्क्वेअर इकडे होता तो दुसऱ्या बाजूला नेला आणि हा यू स्क्वेअर इथं आणला, 2as ची प्लस झाला, हा मायनस असल्यामुळे या बाजूला आल्यावर प्लस झाला. अँड दिस इज द न्यूटन्स थर्ड इक्वेशन ऑफ मोशन विच वी गेट युझिंग दिस डायग्राम. या आकृतीच्या साहाय्याने आपण हे इक्वेशन मिळवलेलं आहे. नेक्स्ट टॉपिक इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, म्हणजे एक समान वर्तुळाकार गती. युनिफॉर्म म्हणजे एक समान आणि सर्क्युलर म्हणजे वर्तुळाकार. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ऑब्झर्व द टिप ऑफ सेकंड हँड ऑफ अ क्लॉक. व्हॉट कॅन यू से अबाउट इट्स वेलोसिटी अँड स्पीड. घड्याळाचा जो सेकंद काटा असतो त्याच्या टोकाचं निरीक्षण केलं असता त्याची चाल आणि वेग याच्याविषयी तुम्हाला काय सांगता येईल, तर तुमच्या असं लक्षात येईल की द स्पीड ऑफ द टिप ऑफ अ क्लॉक इज कॉन्स्टंट. त्याचा जो स्पीड असतो सेकंड काट्याचा तो एकसारखा असतो, स्थिर असतो, कॉन्स्टंट असतो. बट द डायरेक्शन ऑफ इट्स डिस्प्लेसमेंट अँड देअरफॉर इट्स वेलोसिटी इज कॉन्स्टंटली चेंजिंग. परंतु त्याची जी डायरेक्शन असते त्या डिस्प्लेसमेंटची ती सतत चेंज होते आणि त्याच्यामुळेच त्याची जी वेलोसिटी असते त्या वेलोसिटी म्हणजे वेगामध्ये सुद्धा सतत बदल होत असतो. ॲज द टिप इज मुव्हिंग अलॉंग अ सर्क्युलर पाथ इट्स मोशन इज कॉल्ड युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणजे सेकंड काट्याचे जे टोक असतं ते वर्तुळाकार मार्गाने फिरत असल्यामुळे त्याच्या गतीला एक समान वर्तुळाकार गती असं म्हणतात. यू कॅन गिव्ह मेनी एक्झाम्पल्स ऑफ सच मोशन. अशा प्रकारच्या गतीची आणखी तुम्ही उदाहरणं देऊ शकतात. आता इथं पहा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन समजून घेण्यासाठी एक ऍक्टिव्हिटी दिलेली पहा. ट्राय आउट अँड थिंक अबाउट इट. तुमच्या समोर काही आकृती दिसत आहेत. ड्रॉ अ रेक्टँग्युलर पाथ ॲज शोन इन द फिगर 1.10. म्हणजे आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे एक चौरसाकृती मार्ग दाखवा. या प्रकारे चौरसाकृती मार्ग काढा. Place the tip of your pencil on the middle of any side of the square path and trace the path. त्या चौरसाकृती मार्गावर एका बाजूच्या मध्यभागी एका बिंदूवर पेन्सिल ठेवून एक फेरी पूर्ण करा. म्हणजे अशा प्रकारे कुठेतरी एका ठिकाणी टोक ठेवून या प्रकारे अशी एक फेरी पूर्ण करा. Note how many times you have to change the direction while tracing द कम्प्लीट पाथ. आणि एक फेरी पूर्ण करताना तुम्हाला किती वेळा दिशा बदलावी लागली याची नोंद घ्या. नाउ रिपीट दिस ॲक्शन फॉर अ पेंटागोनल, हेक्सागोनल, ऑक्टॅगोनल पाथ अँड नोट द नंबर ऑफ टाइम्स यू हॅव टू चेंज द डायरेक्शन. आणि हीच कृती पंचकोनी, षटकोनी, अष्टकोनी मार्गावर जर केलं तर तुम्हाला किती वेळा दिशा बदलावी लागेल याची सुद्धा नोंद घ्या. If you increase the number of sides of the polygon and make it infinite, how many times will you have to change the direction? What will be the shape of the path? This shows that as we increase the number of sides, we have to keep changing direction more and more times. And when we increase the number of sides to infinity, the polygon becomes a circle.
म्हणजे जर या बाजूंची संख्या तुम्ही वाढवत गेली आणि ती असंख्य केली तर तुम्हाला असंख्य वेळा दिशा बदलावी लागेल. आणि असंख्य वेळा जर तुम्ही ही बाजू वाढवली तर मात्र ही जी आकृती ही वर्तुळाकार होईल आणि वर्तुळाकार मार्गावर असंख्य वेळा आपल्याला दिशा बदलावी लागते. म्हणजे प्रत्येक बिंदूपाशी दिशा ही बदलत असते. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एक फेरी पूर्ण करण्यास 4 वेळा दिशा बदलावी लागेल. इथं एक फेरी पूर्ण करण्यास तुम्हाला 5 वेळा दिशा बदलावी लागेल. इथं हेक्झॅगोनल मध्ये तुम्हाला 6 वेळा दिशा बदलावी लागेल. अशा प्रकारे जितक्या बाजू वाढतील तितक्या वेळा तुम्हाला डायरेक्शन ही चेंज करावं लागेल. आणि अशा जर साइड्स आपण वाढवत गेल्या, असंख्य साइड्स केल्या तर मात्र ते सर्कल तयार होईल आणि सर्कलवरती असंख्य वेळा आपल्याला त्या ठिकाणी डायरेक्शन चेंज करावी लागते. When an object is moving with a constant speed along a circular path, the change in velocity is only due to the change in the direction. Hence, it is a accelerated motion. When an object moves with constant speed along a circular path, the motion is called as the uniform circular motion. This is the definition of uniform circular motion. For example, the motion of a stone in a sling. स्लिंग म्हणजे गोफण. शेतकरी जी गोफण फिरवतो शेतामध्ये पक्ष्यांना उडवण्यासाठी त्याला स्लिंग असं म्हणतात. ऑर दॅट ऑफ एनी पॉइंट ऑन अ बायसिकल व्हील व्हेन दे आर इन युनिफॉर्म मोशन. किंवा मग सायकलचं फिरणारं चाक, त्याच्या चाकावरती सुद्धा कुठल्याही बिंदूची जी गती असते ती युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये असते. If an object moving along a circular path of radius r takes time t to come back to its starting position, its speed can be determined using the formula given below. Speed is equal to circumference upon time, which is given by v is equal to 2 pi r. circumference म्हणजे परिघ आणि परिघ काढण्याचं सूत्र हे 2 pi r upon time म्हणजे t. Here r is the radius of that circle. म्हणजे वर्तुळाकार गतीमध्ये कोणती वस्तू गतिमान असेल तर ती वस्तू टी कालावधीत आपल्या मूळ स्थानी परत येत असेल तर त्या वस्तूची जी चाल असते म्हणजे स्पीड असते ती या सूत्राच्या सहाय्याने काढता येते. स्पीड इज इक्वल टू सर्कमफरन्स अपॉन टाइम म्हणजे चाल बरोबर परिघ भागीला काल.